चला मित्रांनो, आज आपण आता दुसरी पंचवार्षिक योजना बघणार आहेत। तर पहिली पंचवार्षिक योजना आपण बघितली होती, तर ती होती 1951 ते 1956। आज दुसरी पंचवार्षिक योजना आपण बघतोय, ती असणार आहे 1956 ते 1961, 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961। आता बघा, दुसरी पंचवार्षिक योजना बघण्यापूर्वी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवर भर देण्यात आला होता, हे आपण बघितलं असणार आहे। आणि पहिली योजना जी असणार आहे ती यशस्वी झाली होती। चांगला मान्सून होता, त्यामुळे कसं असणार की अनुकूल मान्सून असल्यामुळे आपण बघतोय की पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादनही चांगलं झालं होतं। आणि म्हणूनच अशी गरज भासली की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण उद्योग क्षेत्रावरती भर द्यावा असा विचार करण्यात आला असणार आहे, ठीक आहे नाही। तर आपण जसं आपण आधीपासून बोललो की फॅक्टवर भर देण्यापेक्षा कन्सेप्टवर भर देऊया की या सगळ्या ज्या घटना घडल्या असणार आहेत या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्येच का बरं घडल्या असणार ते बघायचं असणार आहे। तर त्यामध्ये आपण बघतोय की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो मुख्य भर असणार आहे जड आणि मूलभूत उद्योगावर देण्यात आला असणार आहे। आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर जो आहे तो जड आणि मूलभूत उद्योगावरच का भर देण्यात आला असणार आहे, कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्रावर सर्वात जास्त भर दिला आला होता। कृषी क्षेत्रावर सर्वात जास्त भर देण्यात आल्याने कृषी क्षेत्राचा विकास पण झाला होता। मग स्वाभाविक गोष्ट आहे, आता आपल्याला दुसऱ्या क्षेत्राकडे जावं लागेल। मग कृषीनंतर सेकंड जे सेक्टर असणार आहे, दुसरं क्षेत्र जे आहे ते उद्योग असणार आहे। आणि मग उद्योग कोणते? जड आणि मूलभूत उद्योग। आणि हेच कारण आहे की या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त खर्च हा जड आणि मूलभूत उद्योगावर करण्यात आला। असं नव्हे की कृषीवर भर देण्यात आला, भारतातील जे मुख्य व्यवसाय आहे, भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कृषी आहे। त्यामुळे पहिल्या योजनेपासून तर 12व्या योजनेपर्यंत कृषी तर राहीलच राहील। फरक हा पडतो की सर्वात जास्त मुख्य भर कशावर दिला जाईल तो महत्त्वाचा असणार आहे। तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत जड आणि मूलभूत उद्योगावर भर देण्यात आला, कृषीला महत्त्व कमी देण्यात आलं असेल, ठीक आहे। आता हे जड आणि मूलभूत उद्योग जे असणार आहेत यावरती भर देण्यात आला असणार आहे। त्याचं प्रतिमान काय? कारण सगळा खेळ जाईल प्रतिमानावरती। प्रतिमान जे राहील त्यावरच म्हणजे प्रतिमान जे राहील त्यानुसारच आपण बघतोय की तशा प्रकारचे पूर्णच्या पूर्ण घटना ज्या असणार आहेत त्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडतील। तर प्रतिमान होतं PC महालनोबिस प्रतिमान। PC महालनोबिस, प्रशांत चंद्र महालनोबिस म्हणतो असतो आपण यांना। तर प्रशांत चंद्र महालनोबिस, PC महालनोबिस जे असणार आहेत हे प्रतिमान असणार आहेत। आता हे PC महालनोबिस प्रतिमान जे असणार आहेत हे कसं काय आणण्यात आलं असणार आहे, कुठनं आणलं हे प्रतिमान? तर हे आणलं आहे रशिया जो देश असणार आहे, जसं आपण बघितलं की नियोजनाची सुरुवात जी असणार आहे रशियापासूनच केली असणार आहे। तर रशियामध्ये एक प्रतिमान, रशियामध्ये जो औद्योगिक विकास करण्यात आला असेल तर रशियामध्ये जे प्रतिमान असणार आहे त्या प्रतिमानामध्ये फेल्डमन सोव्हिएट प्रतिमान। रशियामध्ये जे प्रतिमान होतं त्या प्रतिमानाचं नाव काय? फेल्डमन सोव्हिएट प्रतिमान। आणि या फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानावरच आधारित PC महालनोबिस प्रतिमान होतं। कदाचित समजलं असेल मी काय म्हणतोय। तर रशिया, आता बघा रशियामध्ये नियोजनाची सुरुवात कधी करण्यात आली? 1928 मध्ये। कुठे? रशियामध्ये। काय म्हटलं? रशियामध्ये नियोजनाची सुरुवात 1928 मध्ये करण्यात आली। आता ज्या वेळेस रशियामध्ये थोडं बघून घेऊया पार्श्वभूमी, म्हणजे चांगलं कळेल है ना, आणि बऱ्याच ठिकाणी उपयोगी पण पडेल। तर रशियामध्ये ज्यावेळेस नियोजनाची सुरुवात करण्यात आली 1928 मध्ये। आता नियोजनाची सुरुवात का बरं करण्यात आली तसं आपण जो इंट्रोडक्शन व्हिडिओ होता त्यामध्ये बघितलं, तरी पण बोलूया की 1914 मध्ये बघा पहिलं महायुद्ध झालं असणार, 14 ते 19 पर्यंत चाललं। 1917 मध्ये रशियामध्ये रूसी क्रांती झाली। तर हे पहिलं महायुद्ध, रूसी क्रांती, यामुळे रशियाची जी अर्थव्यवस्था असणार आहे पूर्ण जर्जर झाली होती अक्षरशः। त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी, आर्थिक विकास करण्यासाठी त्यावेळेसचे जे 1928 मध्ये ज्यावेळेस कसं स्टॅलिन होते रशियाचे प्रमुख, तर त्यांनी कसं असतं की नियोजनाचा स्वीकार केला। आणि नियोजनाचा स्वीकार केला तर त्यांनी काय विचार केला की त्यांनी विचार केला असणार आहेत की जलद आर्थिक विकास करायचा असेल, म्हणजे पटकन फास्टमध्ये जर आर्थिक विकास करायचा असेल तर जे भांडवल आहे हे कॅपिटल जे असणार आहेत हे कॅपिटल उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवावं आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास करावा। तर त्याकरता फेल्डमन सोव्हिएट प्रतिमानाचा त्यांनी स्वीकार केला रशियाने आणि जलदरीत्याने आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आणि झालासुद्धा। रशियामध्ये जे उत्पादन जे असणार आहे हे 4 पटीने वाढलं। पोलाद उत्पादन तर 400 पटीने वाढलं असणार आहे। आणि म्हणूनच
भारतामध्ये सुद्धा तोच विचार करण्यात आला की त्यावेळेस की जर आपल्याला जलदरित्या जर आर्थिक विकास करायचा असेल तर मग आपण रशियातील फेल्डमन सोवियत प्रतिमानावर आधारितच प्रतिमानाचा स्वीकार करावा आणि हे प्रतिमान आणलं भारतामध्ये पी.सी. महालनोबिस यांनी, म्हणून त्याला पी.सी. महालनोबिस प्रतिमान किंवा महालनोबिस नेहरू प्रतिमान सुद्धा म्हणतात. आता महालनोबिस नेहरू या करता कारण की त्यावेळेसचे पंतप्रधान जे असणार आहेत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, म्हणून त्याला महालनोबिस नेहरू प्रतिमान म्हणतात. आता फेल्डमन सोवियत प्रतिमान काय, जरा याच्याबद्दल थोडंफार बघून घेऊया. तर फेल्डमन सोवियत प्रतिमान काय असणार आहे की भांडवल गुंतवणुकीचं प्रतिमान असणार आहे. कोणतं असणार आहे? भांडवल गुंतवणुकीचे प्रतिमान, हो ना. म्हणजे सगळ्यात जास्त गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात करायची तर आहे की नाही, तर आहे ना. तर भांडवल गुंतवणुकीचे प्रतिमान असणार म्हणजे गुंतवणूक जी असणार आहे कशामध्ये करायची तर भांडवल क्षेत्रामध्ये जे करायची असणार आहेत. ठीक आहे. तर बघा हा एवढा व्हिडिओ कापून टाकू आपण ना, थोडंसं गडबड झाली असणार त्याच्यामध्ये, म्हणून थोडं कापता येतं ना. तर रशियातील फेल्डमन सोवियत प्रतिमान काय असणार आहे तर बघा हे जे असणार आहे भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान असणार आहे. तर रशियातील फेल्डमन सोवियत प्रतिमान काय की भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान असं. भांडवल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान म्हणजे काय तर भांडवली वस्तूंचे उत्पादन करायचे, राईट. भांडवली वस्तूंचे उत्पादन करावे है ना. तर भांडवली वस्तूंचे उत्पादन करण्याकरता भांडवल गुंतवणुकीवर प्रतिमान आणण्यात आलं. म्हणजे काय असणार आहेत की दोन प्रकारच्या वस्तू असणार आहेत. एक असतात भांडवली वस्तू आणि एक असणार आहेत कसं असणार ग्राहक है ना, ग्राहक उपभोग्य वस्तू किंवा उपभोग्य वस्तू म्हणतो आपण त्याला. दोन प्रकारच्या वस्तू असतात, एक भांडवली वस्तू, एक ग्राहक उपभोग्य वस्तू. म्हणजे ग्राहक जे असणार आहेत किंवा मजुरी आहे ना, याला आता याच्यासाठी जे प्रतिमान असतं याला मजुरी वस्तू प्रतिमान म्हणतात. कदाचित थोडं समजण्याचा प्रयत्न करा. मजुरी वस्तू प्रतिमान काय म्हटलं असणार आहेत बघा. एक भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान ज्यामध्ये भांडवली वस्तूंचे उत्पादन घेतलं जात असतं. भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान ज्यामध्ये भांडवली वस्तूंचं उत्पादन घेतलं जात असते. आणि काय ग्राहक उपभोग्य वस्तू प्रतिमान ज्यामध्ये मजुरी वस्तू प्रतिमान ज्यामध्ये ग्राहक उपभोग्य वस्तूचं उत्पादन घेतलं असते. म्हणजे काय असणार आहेत, म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान म्हणजे काय असणार आहेत की कॅपिटल निर्माण करणारं भांडवल निर्माण करणाऱ्या वस्तूंचं उत्पादन घ्यावं. आता थोड्या वेळा समजून जाईल. आणि ग्राहक उपभोग आणि मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजे काय तर मजूर लोक जे असणार आहेत ज्या वस्तूंचा उपभोग करत असतात, मजूर लोक ज्या वस्तूंचा उपभोग करत असतात त्यावर आधारित प्रतिमान असणार आहेत. सोप्या भाषेत समजूया आता. तर भांडवली वस्तू प्रतिमान म्हणजे कसं असणार आहे की भांडवल वस्तूंचं उत्पादन घेणारं प्रतिमान म्हणजे काय तर भांडवली वस्तू म्हणजे कशा असणार आहेत तर आता पहिले ग्राहक वस्तू पाहूया. तर ग्राहक ज्या वस्तू उपभोग घेत असतात, उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ ग्राहक कोणत्या वस्तू उपभोग घेत असतील, पंखा झालं, खुर्ची झालं है ना. कारण ग्राहक लोक तर जे असणार आहे म्हणजे मजूर लोक कोणत्या वस्तू उपभोग करत असतील, पंखा झालं, छोट्या छोट्या वस्तू, खुर्ची झालं, छोट्या छोट्या वस्तूचा उपभोग घेत असतील. मग आता पंखा किंवा खुर्ची या ज्या वस्तू असणार आहेत या वस्तू कशापासून तयार होत असतात. या वस्तू तयार करण्याकरता कशाची गरज पडत असते, पोलादची. या वस्तू तयार करण्यासाठी कशाची गरज पडते, पोलादची. तर पोलाद कसं असणार आहेत की मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पोलाद तर उपलब्ध नव्हतं. मग इतकं पोलाद जे असणार आहेत म्हणजे हे झालं भांडवल, हे झालं कॅपिटल, हे निर्माण करावं लागेल हे की नाही. तर हे निर्माण करण्याकरता कसं असणार आहेत की आपल्याला मग भांडवली वस्तूंचं उत्पादन करावं लागेल. म्हणजे या पोलाचं उत्पादन करावं लागेल, म्हणजे भांडवली वस्तूचं उत्पादन करावं लागेल. आणि त्यावरसाठी मग आपल्याला भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान आणावं लागलं असणार आहे भारतामध्ये. ठीक आहे. आता हे मजुरी वस्तू प्रतिमान जे असणारे आहेत हे कोणी दिलं असणार आहे तर हे कसं असणार आहे की पी.सी. महालनोबिस प्रतिमानाला पर्याय म्हणून किंवा विरोध म्हणून जे असणार आहेत हे जे असणार आहे ब्रह्मानंद आणि मुखर्जी
यांनी दिलं असणार आहे त्याच वेळेला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी PC महालनोबिस प्रतिमानाला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं ब्रह्मानंद आणि मुखर्जी यांनी की मजुरी वस्तू प्रतिमानाचा स्वीकार करावा. आता त्यांनी काय बरं सांगितलं असणार आहे मजुरी वस्तू प्रतिमा स्वीकार करावा, कारण भारतामध्ये कसं असतं की बहुसंख्य लोक गरीब होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या वस्तूंचं जर तुम्ही उत्पादन घेत असाल, मजुरी म्हणजे ग्राहक उपभोग्य वस्तूंचं, जसं पंखा झालं, खुर्च्या, छोट्या मोठ्या वस्तू जे आपण सर्वसामान्य लोक आहे, आपल्याला ज्या वस्तूंची गरज पडते त्या वस्तू तुम्ही उत्पादन घेत असाल तर स्वाभाविक गोष्ट आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल. याला विरोध करण्यात आला आणि PC महालनोबिस प्रतिमानाचा स्वीकार करण्यात आला. मग PC महालनोबिस प्रतिमान म्हणजे काय, तर भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान. ठीक आहे, म्हणजे भांडवली वस्तूंचं काय करायचं, उत्पादन करायचं. आता यांनी कसं असणार आहे की त्यावेळेस जे असणार आहे त्यावेळेच्या सरकारने ब्रह्मानंद आणि मुखर्जी यांचं मुखर्जी वस्तू प्रतिमानाला विरोध का बरं केला आणि PC महालनोबिस प्रतिमानाचा स्वीकार का बरं केला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जर आपण भांडवली वस्तूंचं उत्पादन करू तर आपोआप त्यानंतर कसं असणार आहेत की उपभोग म्हणजे ग्राहकांना ज्या वस्तूंची उपयुक्तता आवश्यकता असते त्या वस्तूंचं उत्पादन आपोआप होईल. कसं होईल, उदाहरण समजूया. जसं म्हटलं की ग्राहक ज्या वस्तू उपभोग करत असतात त्या कोणत्या, उदाहरण घेतल्या पंखा आणि खुर्ची है ना. तर पंखा आणि खुर्ची या वस्तू घेतल्या असणार आहेत आपण, जे असणार आहेत समजून घेऊया. आता पंखा आणि खुर्ची तयार करण्याकरता कशाची गरज पडते, पोलादाची गरज पडत असणार आहे. आता पोलादाची गरज पडते, पण पोलाद भारतात आहे कुठे, असेल तर याची निर्मिती करू ना. हे आहेच नाही. जसं लोखंडाची खुर्ची, प्लास्टिकच्या खुर्च्या नाही विचार करा ज्यावर तुम्ही बसलेले असणार आहेत. ठीक आहे, लोखंडाची खुर्ची म्हणतो, ठीक आहे, किंवा जे काय असेल. तर हे जे पंखा आणि खुर्ची निर्माण करण्याकरता कशाची गरज पडेल, पोलादाची गरज पडेल. हे पोलाद आणू कुठनं, हे पोलाद तर तयार करावं लागेल. मग हे पोलाद काय, कॅपिटल आहे. मग आधी हे तयार करावं लागेल, त्याच्याकरता काय करावं लागेल, त्याच्याकरता आपल्याला कसं असणार की पोलाद निर्मितीचे प्रकल्प उभे करावे लागेल. मग पोलाद निर्मितीचे जर प्रकल्प उभे करावे लागतील तर स्वाभाविक गोष्ट असणार आहेत की आपल्याला त्यावर आधारित भांडवली वस्तूवर आधारित किंवा पोलाद वस्तू निर्माण करण्यावर आधारित जे असणार आहेत प्रतिमान जे असणार स्वीकार करावं लागेल. आणि हेच कारण असणार आहे, कारण जोपर्यंत भांडवल तयार होणार नाही तोपर्यंत ग्राहक ज्या वस्तू उपभोग्य घेत असतील त्या वस्तूंचं उत्पादन होणार नाही. आणि हेच कारण असणार आहेत की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण PC महालनोबिस प्रतिमानाचा स्वीकार केला असणार आहे. तर मला वाटतं थोडंफार समजलं असेल कदाचित. ठीक आहे, तर नाही समजलं हा व्हिडिओ 2-3 वेळा पाहून घ्याल म्हणजे कदाचित समजेल. ठीक आहे, आणि हेच कारण असणार आहेत की मग या प्रतिमाना आधारित आपण बघा पोलाद निर्मिती कारखान्याची सुरुवात केली असणार आहे. तर पोलाद निर्मिती कारखाने जे असणार आहे त्याची काय केली आपण सुरुवात केली असणार आहेत PC महालनोबिस प्रतिमाना आधारित. म्हणून बघा 3 पोलाद निर्मिती प्रकल्प आपण हाती घेतले असणार आहे. एक आहे भिलई, ठीक आहे, दुसरा आहे रूरकेला आणि तिसरा असणार आहे दुर्गापूर. बरोबर आहे. भिलई जी असणार आहे हा जो असणार आहे हे रशियाच्या मदतीने या प्रकल्पाची सुरुवात केली असणार आहे. तर भिलाई प्रकल्पाची सुरुवात कोणाच्या मदतीने केली, रशिया. हे फॅक्ट आहे, बाकी मला फॅक्टवरती काही बोलायचं नाही आहे. जे काही बोलायचं ते कन्सेप्टवरती बोलायचं आहे, कारण की आपले व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट एकच आहे की विद्यार्थ्यांना फक्त कन्सेप्ट समजाव्या. फॅक्ट तुम्ही कुठल्याही पुस्तकातनं कुठल्याही नोट्समधून कुठलाही गोळा करू शकतात, तो काही प्रश्न नाही आहे. तर भिलाई हे रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला असणार आहे. रूरकेला जो असणार आहे हा जर्मनीच्या मदतीने सुरू करण्यात आला असणार आहे. आणि दुर्गापूर जो असणार आहे हा ब्रिटनच्या मदतीने सुरू करण्यात आलेला असणार आहे. ठीक आहे, तर हे 3 प्रकल्प आपण आपल्या हाती घेतले असणार आहेत. आणि सोबतच कसं असणार आहेत की भेलची स्थापना केली असणार आहे. बघा, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड. ठीक आहे, याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड. आता भेल जी असणार आहे याची स्थापना खऱ्या अर्थाने 1953 झाली होती भोपाळमध्ये, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. हो ना, म्हणजे आता लक्षात ठेवायचं असणार आहे, नाहीतर मग 2 वेगवेगळ्या गोष्टी होतील. की भेलची जी स्थापना असणार आहे ही 1953 करण्यात आली असणार आहे भोपाळमध्ये, फक्त स्थापना केली होती. ठीक आहे, परंतु तो खऱ्या अर्थाने कार्यान्वित कधी होईल. आता कुठली गोष्ट स्थापन करणे म्हणजे याचा अर्थ कसं असणार आहे की जसा क्लास लावला म्हणजे याचा अर्थ अभ्यास करे नव्हे. हो ना, होऊ शकते कोणी कसं असणार आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये क्लास लावतील आणि सुरुवात करतील कसं अभ्यासाची जानेवारी महिन्यामध्ये. तर खऱ्या अर्थाने आपण सुरुवात समजूया जानेवारी महिन्यातली. अशा प्रकारे भेलची स्थापना करण्यात आली 1953 भोपाळमध्ये. परंतु खऱ्या अर्थानं तो कार्यान्वित झाला असणार आहे, सुरुवात झाली असणार त्याची दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कशी सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्यात आली त्या क्षेत्रामध्ये, भेल क्षेत्रामध्ये, भेलसाठी. आणि मग कसं भेलची जी असणार सुरुवात करण्यात आली असणार. ठीक आहे, तर आपण बघतोय की भारतामध्ये पूर्ण खेळ जात असणार दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमानावरती. प्रतिमान म्हणजे मॉडेल, आणि हे प्रतिमान असणार आहे PC महालनोबिस प्रतिमान. रशियातील फेडमन सोवियत प्रतिमानावर हे आधारित असणार आहेत. ठीक आहे, फेडमन सोवियत प्रतिमान काय तर भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान असणार आहे. भांडवल गुंतवणुकीवर आधारित प्रतिमान म्हणजे काय तर भांडवली वस्तूंचं उत्पादन घ्यायचं असणार आहेत.
याला विरोध करण्याकरता कसं असणार आहे की ब्रह्मानंद आणि मुखर्जी यांनी कोणतं प्रतिमान आणलं असणार आहे, तर मजुरी वस्तू प्रतिमान आणलं असणार आहे. मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजे काय, तर ग्राहक ज्या वस्तू उपभोग घेत असतात त्यावर आधारित प्रतिमान असणार आहेत. ठीक आहे, याचा विरोध करून आपण पी.सी. महालनोबिस प्रतिमा आणलं असणार आहेत आणि पी.सी. महालनोबिस प्रतिमानावरच आधारित म्हणजे भांडवल गुंतवणुकीवर आधारित जे प्रतिमान असणार आहेत त्या अंतर्गत आपण पोलाद प्रकल्प भारतामध्ये हाती घेतले. 3 पोलाद प्रकल्प हाती घेतले. एक भिलई जो कसा असणार आहे की रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला, एक रूरकेला जो जर्मनीच्या मदतीने सुरू करण्यात आला आहे आणि एक दुर्गापूर जो ब्रिटनच्या मदतीने सुरू करण्यात आला असणार आहे. आणि सोबत कसं असणार, भेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करून भेलला पुन्हा कार्यान्वित करण्यात आला, पुन्हा ॲक्टिव्ह करण्यात आलेलं असणार, ज्या की भेलची स्थापना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली असणार आहे. इथपर्यंत कळलं असेल. पण आता आपण हे बघितलं की मागील पंचवार्षिक योजनेचा सरकारपाशी पैसा तर नव्हताच की मोठमोठ्या उद्योगामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कसं असतं की इन्व्हेस्टमेंट करण्याकरता, ठीक आहे. ओके, आता गोष्ट अशी असणार आहे की हे सगळं इथे कसं काय आणलं असणार आहे, ठीक आहे. आणि आपण बघितलं की मागील पंचवार्षिक योजनेमध्ये आपण हे बोललो होतो की उद्योग क्षेत्र तर सरकारने खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द केले होते. पण आपण सोबत ही गोष्ट सांगितली होती की पहिली पंचवार्षिक योजना जर सोडली तर इतर सर्व पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व नाही, इतर पहिली पंचवार्षिक योजना जर सोडली तर दुसऱ्यापासून तर 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जितकेही उद्योग क्षेत्र असतील त्यातले महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्र सरकारने स्वतःच्या हाती घेतले असणार आहेत. काय म्हटलं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत जितकेही उद्योग क्षेत्र असतील ते सगळे सरकारने आपल्या हाती घेतले, म्हणजे खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द केले नाही, पहिली पंचवार्षिक योजना सोडून. पण असं का केलं सरकारने या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर त्याकरता आपल्याला थोडंसं बघावं लागेल. इकडे या बाजूने बघा की काय झालं की 1956मध्ये 1956मध्ये आपण समाजवादी समाजरचना तत्वाचा स्वीकार केला. काय म्हणतोय आपण, 1956मध्ये आपण काय केलं असणार आहे, समाजवादी समाजरचना तत्वाचा स्वीकार केला. काय आहे समाजवादी समाजरचना? ओके, तर गोष्ट अशी असणार आहे की बघा, आपण बघितलं की राष्ट्रीय काँग्रेसचं नाव आपण इतिहासामध्ये ऐकलं आहे की 28 डिसेंबर म्हणजे 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आता राष्ट्रीय काँग्रेसचं दरवर्षी अधिवेशन होत असतं. अशाच प्रकारे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन दरवर्षी होतं, तर 1955ला झालं असणार आहे आवडी या ठिकाणी. ठीक आहे, हे आवडी ठिकाण आहे मद्रासमध्ये. तर 1955मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं असणार आहे आवडी या ठिकाणी. ठीक आहे, आणि या आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN ढेबर. या आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष जे असणार आहेत ते होते UN ढेबर, हे अध्यक्ष असणार आहे. आता या आवडी अधिवेशनामध्ये कसं असणार आहे समजून घ्या थोडंसं, बघा लक्ष द्यायचं असणार आहे की 1955मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आवडी अधिवेशन झालं असणार आहे मद्रासमध्ये, त्याचे अध्यक्ष होते UN ढेबर. या अधिवेशनामध्ये समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. समाजवाद आपण बघितलं असणार आहेत की समाजवाद हा शब्द जो असणार आहे हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा असणार आहेत, है की नाही, जे 5 मूल तत्व आपण बघत असतो त्यामध्ये. ठीक आहे, समाजवाद. तर हा समाजवाद, या समाजवादाचा स्वीकार भारतामध्ये कधी करण्यात आला असणार आहे, तर 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्ष असणार आहे UN ढेबर. समाजवाद, आता आपल्याला समाजवाद आणि भांडवलवाद काय असणार आहेत यावरती आता सविस्तर सध्या काही बोलायचं नसणार आहेत. याविषयी आपण एक नंतर छान एक व्हिडिओ तयार करणारच आहे, तो आपण बघूया. फक्त समजायचं असणार आहे की समाजवाद म्हणजे याचा अर्थ काय आहे, की जितकेही महत्त्वपूर्ण उद्योग सध्याच्या स्थितीमध्ये या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला फक्त बोलायचं असणार आहे की जितकेही महत्त्वपूर्ण उद्योग असतील हे सगळ्या महत्त्वपूर्ण उद्योगांचं राष्ट्रीयकरण करणे, म्हणजे सरकारच्या हाती कसं असतं की सगळे उद्योग ठेवणे, यालाच आपण समाजवाद म्हणतो. याला समाजवाद मूळतः असं म्हटलं नाही. ही काही व्याख्या जी असणार आहे ही पुस्तकी व्याख्या नाही आहे, फक्त इथे समजण्याच्या दृष्टिकोनातून बोलतो आहे की हे जे सगळे उद्योग होते, पोलाद उद्योग जे असणार आहेत, हे सगळे पोलाद उद्योग हे सरकारी पोलाद उद्योग होते, बरोबर ना. आणि हे सरकारीच का बरं होते, कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोललो होतो की जे असणार आहेत उद्योग क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करण्यात आलं. आता हे उद्योग क्षेत्र सार्वजनिक क्षेत्राकडे का बरं आलं, तर समाजवाद म्हणजे याचा अर्थ जितकेही जे उद्योग क्षेत्र असणार आहे ते उद्योग क्षेत्र जे असणार आहेत. समाजवाद म्हणजे काय, तर समाजवाद म्हणजे कसं असणार आहे की जे उद्योग क्षेत्र असणार आहेत
हे उद्योग क्षेत्र सार्वजनिक उद्योग क्षेत्र म्हणून गणल्या जातील, सार्वजनिक उद्योग म्हणून गणल्या जातील. म्हणजे सार्वजनिक उद्योग म्हणजे याचा अर्थ कसा असणार आहे की सगळे सरकारी राहतील, ठीक आहे, यांचं राष्ट्रीयकरण होईल. परंतु हा समाजवाद एकाएक आला नाही. थोडंसं आपल्याला पुन्हा इतिहासामध्ये जावं लागेल. इतिहासामध्ये काय की बघा 1931 1931मध्ये याच राष्ट्रीय काँग्रेसचं कराची येथे अधिवेशन झालं होतं. कराची अधिवेशन, त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. काय असणार आहेत? वल्लभभाई पटेल. परत बघा काय म्हटलं तर हे ना, राष्ट्रीय काँग्रेसचं 1931मध्ये कराची अधिवेशन झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि या अधिवेशनामध्ये काय म्हणतोय, याच 1931च्या अधिवेशनामध्ये अंशतः काय म्हणतोय आपण, अंशतः समाजवादाचा स्वीकार करण्यात आला होता. अंशतः समाजवादाचा अंशतः म्हणजे काही प्रमाणात. यामध्ये 20 सूत्री समाजवाद पण म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? 20 सूत्री समाजवादाचा सुद्धा स्वीकार करण्यात आला. म्हणजे याचा अर्थ काय, पूर्ण समाजवाद नव्हता, काही प्रमाणात समाजवादाचा स्वीकार करण्यात आला होता. एकूण 20 समाजवादी सूत्र जे असणार यांचा स्वीकार करण्यात आला होता. आणि हे सांगण्यात आलं होतं की भविष्यात म्हणजे जेव्हा कधी भारत स्वतंत्र होईल त्यावेळेस आपण समाजवादाचा स्वीकार करू. म्हणजे त्यांनी ते सांगितलं की भविष्यात असं होईल की जेही महत्त्वपूर्ण उद्योग राहतील त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात येईल. आणि पुढे बघा 1955मध्ये आवडी अधिवेशनामध्ये समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. आणि त्यानंतर सांगण्यात आलं काय की समाजाची जी रचना राहील ती समाजवादावर आधारित राहील. समाजाची जी रचना राहील ती कशी राहील? समाजवादावर आधारित राहील. आणि याच अंतर्गत पुढे बघा तुम्हाला दिसेल की MRTP मोनोपोली रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड अँड प्रॅक्टिसेस ॲक्ट 1973मध्ये येईल. पुढे बोलूया आपण याविषयी सविस्तर. हे की समाजाची जी रचना राहील, ठीक आहे, ते कशी राहील? समाजवादावर आधारित राहील. समाजवादावर आधारित राहील म्हणजे याचा अर्थ समतामूलक राहील, इक्विलिटीवर आधारित राहील, समतेवर आधारित राहील, म्हणजे विषमता मुक्त राहील. म्हणजे असं न होईल की कसं असं की समाजामध्ये एक वर्ग खूप श्रीमंत होईल आणि दुसरा वर्ग खूप गरीब होईल, असं होऊ देणार नाही. ठीक आहे, समता राहील, इक्विलिटी राहील, समाजवादावर आधारित राहील. आणि याच अंतर्गत जे असणार आहे इकडून इकडे आता या समाजवादी समाजरचनाच्या तत्वाच्या स्वीकाराच्या आधारावरच बघा, ठीक आहे, जागा कमी असल्यामुळे आपल्याला तिथंच मिटवावं लागतं, तिथंच लिहावं लागतं. ठीक आहे, सगळं गरिबी काम सुरू आहे आता आपलं. तर समाजवादी समाजरचना तत्वाचा स्वीकार 1956मध्ये करण्यात आला. आणि याच आधारावर 1956चे औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले. काय म्हणतोय? 1956चे औद्योगिक धोरण म्हणजे इंडस्ट्रियल पॉलिसी 1956 तयार करण्यात आली. आणि यानुसार जे असणार आहेत जेवढेही महत्त्वपूर्ण जितकेही महत्त्वपूर्ण उद्योग असतील हे सगळे महत्त्वपूर्ण उद्योग जे असणार आहेत हे सार्वजनिक क्षेत्राच्या खाली घेण्यात आले. सार्वजनिक क्षेत्राच्या खाली घेण्यात आले म्हणजे याचा अर्थ ते सगळे उद्योग कशातील? सरकारी उद्योग असतील. खाजगी उद्योगाला सगळ्या क्षेत्रामध्ये शिरकाव देण्यात आला नाही. काय म्हणतोय? खाजगी क्षेत्राला सगळ्याच उद्योग क्षेत्रामध्ये शिरकाव म्हणजेच प्रवेश देण्यात आला नाही. ठीक आहे, 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये. तर 1956चे औद्योगिक धोरण कशावर आधारित आहे? तर समाजवादी समाज रचनाच्या तत्वावर आधारित असणार आहेत. हे कधी आलं असं? 1956मध्ये. कशानुसार आलं? 1955च्या आवडी अधिवेशनानुसार. त्याचे अध्यक्ष UN डेबर होते. अंशतः समाजवादाचा स्वीकार कधी करण्यात आला? तर 1931मध्ये कराची अधिवेशनमध्ये. ज्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. तर मला वाटतं इतकं समजलं असेल. ठीक आहे, या प्रकारे हे असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे कसं असणार आहे की हे दुसरी पंचवार्षिक योजनेचं असणार आहे. आता बघा हे सगळं उद्योग म्हणजे याचा अर्थ आपला हे दिसतं की बघा जे आपण उद्दिष्ट लिहिलं मुख्य भर दिसलं असणार कशावर आहे? जड आणि मूलभूत उद्योगावरती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर आहे? जड आणि मूलभूत उद्योगावर. आणि त्यावरती बोललो. मग का नुसतं आपण आधी बोललो असणार आहे सुरुवातीलाच योजना सुरू करायच्या आधी फक्त उद्योग क्षेत्रालाच महत्त्व दिलं का? हो, जास्तीत जास्त उद्योग क्षेत्राला महत्त्व दिलं. परंतु कृषी क्षेत्राला काहीच महत्त्व दिलं का? नाही, असं नाही होणार. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे पहिल्या योजनेपासून 12व्या योजनेपर्यंत कृषीला महत्त्व राहीलच. कमी जास्त होत राहील. कृषीला पण थोडंफार महत्त्व देण्यात आलंच आहे, पण तितकं नाही. हे समजून घ्यायचं, फार महत्त्व देण्यात आलं नाही. ठीक आहे, परंतु कृषीला काही प्रमाणात का असेना महत्त्व देण्यात आल्या कारणामुळे बघा की 2 खत प्रकल्प जे असणार आहे इथे राबवण्यात आले असणार आहे. खत प्रकल्प
2 खत प्रकल्प इथे राबवण्यात आले असणार. एक असा नानगल, ठीक आहे, इथे, आणि दुसरं असणार आहे रूरकेला असणार आहे. कारण की पाय एकूण 3 खत प्रकल्प झाले. एक सिंद्री खत प्रकल्प जे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला असणार आहे, आपण बघितलं. आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 प्रकल्प असणार. तर तो सोपी राहील, लक्षात राहील. पहिल्या पंचवार्षिक एक म्हणजे पहिली योजना 1 प्रकल्प, दुसरी योजना 2 प्रकल्प. कदाचित हे लक्षात ठेवू शकता. एक नानगल, ठीक आहे, आणि एक रूरकेला, ठीक आहे. तर या प्रकारचं कसं असतं की 2 प्रकल्प राबवण्यात आले असणार आहेत. कृषीला थोडंफार महत्त्व देण्यात आल्या कारणामुळे. आता सोबत काही समस्या पण होत्या बघा. समस्या आता भारताच्या कसं भाग्यालाच पुनलेल्या असणार आहेत. समस्याशिवाय तर भारताचं काही होऊच शकत नाही, ठीक आहे. समस्या सगळ्यात जास्त भारतात येत असतात. तर तशा एक समस्या असणार. सगळ्यात महत्त्वाची समस्या असणार सुवेज कालव्याचा प्रश्न. सुवेज कालव्याचा प्रश्न, सुवेज कॅनॉलचा प्रश्न असणार आहे. सुवेज कालवा जो असणार आहे. या सुवेज कालव्याचा प्रश्न म्हणजे काय, तर ब्रिटन आणि इजिप्त हे जे 2 देश असणार आहेत. गुगलमध्ये तुम्ही बघितलं असेल इजिप्त कुठे आहे, जे असणार आहेत आफ्रिका खंडामध्ये असणार आहेत, आणि ब्रिटन जे असणार युरोप खंडामध्ये असणार आहे. तर सुवेज कालव्यावरती ब्रिटननी आणि इजिप्त या दोघांनीही आपापला मालकी हक्क गाजवला असणार आहे. दोघंही म्हणत होते की आमचा मालकीचा असणार आहे. तर दोघांनीही आपापला मालकी हक्क जो असणार आहे, कोण कोण बोलतोय आपण, तर ब्रिटन विरुद्ध इजिप्त या दोघांनीही आपापला मालकी हक्क दर्शविला असणार आहे. आणि यामुळे वाद निर्माण झाला. आता या सुवेज कालव्यातनं कसं असतं की भारताचा व्यापार व्हायचा मोठ्या प्रमाणामध्ये. स्वाभाविक गोष्ट असणार आहे की या 2 देशामध्ये या सुवेज कालव्याच्या प्रश्नावरून जो वाद निर्माण होतील तर आपल्या भारताच्या व्यापारावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आणि म्हणूनच बघा की भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये काय झाली असणार आहेत, घट झाली असणार आहे, ठीक आहे. तर भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये घट झाली असणार आहे. तसंही भारतापाशी निर्यातीचं काही साधन नव्हतंच इतकं. आपण कच्चा मालात निर्यात करतो, त्यामुळे परकीय चलन साठ्यात घट तर सदैवच होत राहणार आहेत हळूहळू. आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी तर ते सगळं संपून जाईल, ठीक आहे. तर याविषयी आपण सविस्तर बोलूया की परकीय चलन साठा जो असणार आहे घट झाली असणार आहेत, किंवा परकीय चलन साठा भारताची कमी आहे. तर हा कुठनं आहे म्हणजे हा परकीय चलन साठा हा भारताची आला कुठनं, कसं काय असणार आहे, याविषयी आपण व्यवस्थित बोलूया. की जो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर ब्रिटनपासून जो आपल्याला परकीय चलन साठा जो असणार आहे ना पौंड स्टर्लिंगमध्ये मिळाला आहे, तो नेमका काय आहे काय नाही याच्याविषयी सविस्तर आपण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोलू, ठीक आहे. तर मित्रांनो, आता ही दुसरी पंचवार्षिक योजना आपण इथे थांबूया आणि आता भेटूया आपण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. धन्यवाद.